नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक संजय आविकर सर यांची आपण त्यांच्या विश्वांगन या पुस्तकावर आधारित मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. आणि सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पुस्तकातील मराठी लेखिकांच्या कथा 6 दशकांच्या समृद्धीची गोष्ट या लेखात मराठी लेखिकांबद्दल लिहिले आहे. तुम्ही यामध्ये कमल देसाई, सानिया, मेघना पेठे, उर्मिला पवार, प्रतिमा जोशी आणि इतर लेखिकांच्या साहित्यावर लिहिले आहे. तुम्ही 2003 साली पद्मगंधा या दिवाळी अंकासाठी कमल देसाई यांच्या लेखनाचा अभ्यास करून त्यांची प्रदीर्घ अशी एक मुलाखत सुद्धा घेतली आहे. तर कमल देसाई यांच्या साहित्याबद्दल आणि इतरही तुम्ही या लेखात उल्लेख केलेल्या आणि तुम्हाला महत्वाच्या वाटलेल्या लेखिकांच्या लेखनाबद्दल सांगू शकाल का? पहिले मी मुलाखतीबद्दल तू जो उल्लेख केला त्याला थोडं पुढे नेतो. हो. ही 2003 साली आलेली मुलाखत प्रदीर्घ जी मुलाखत आहे तेवढीच प्रदीर्घ मुलाखत 2011 मध्ये पण पद्मगंधाच्या दिवाळी अंकात आली. आणि नव्या अवकाशातील अन्न यात्रा नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये फक्त पहिली मुलाखत आहे. दुसरी त्याच्याशिवाय आकाशवाणीसाठी 2 छोट्या मुलाखती पण मी घेतलेल्या आहे. आणि कमल देसाईंच्या निवडक साहित्याचं काळ्या सूर्याखालच्या गोष्टी जे पुस्तक आहे त्याचं संपादन मी केलं आहे. त्याला 50 पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. पण पुढे तुम्ही ज्या लेखाचा उल्लेख केला ती मूलतः 1950 ते 2010 या कालखंडामध्ये जी मराठी कथा लिहिली गेली त्यात हा एक मोठा स्त्रीलिखित मराठी साहित्याचा कादंबरी, कथा आणि कविता असे 3 खंड होते. त्यातल्या दुसऱ्या खंडाची प्रस्तावना मिळाली. त्यातला हा छोटा भाग आहे तुम्ही जो लेख स्वरूपामध्ये तुम्ही वाचला किंवा विश्वांगण जो भाग आहे. आपण कमलताईंकडे येऊ आता. 1960 नंतरच्या स्त्रीलिखित मराठी कथेचा जर विचार केला तर गौरी देशपांडे आणि कमल देसाई ही मराठी स्त्रीलिखित मराठी कथा ज्या आहेत त्यातली 2 घराणी आहे असं मी मानतो. बंडखोरी, आधुनिकता, स्वातंत्र्य, स्वचा शोध, मानवतावाद, स्त्रीवादी प्रेरणा, निर्भयता, जगणं आणि लिहिणं यातला सहबंध, लेखिका म्हणून जबाबदारीची जाणीव यात कमल देसाई आणि गौरी देशपांडे यांच्यामध्ये साधर्म्य आहे. मात्र स्त्री पुरुष संबंध त्यातील लैंगिकतेसह गौरी देशपांडेंच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. एका अर्थी या माध्यमाचा वापर करून म्हणजे कथा कादंबरी माध्यमाचा वापर करून गौरी देशपांडे कुटुंब संस्था तासून काढतात. गौरी देशपांडे यांच्या लेखनामध्ये वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थळं, परदेशी पात्र यांच्या सांस्कृतिक घटकांच्या सांधणीतून वैश्विक अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. कमल देसाई यांच्या आधुनिकतेचा केंद्रबिंदू हा भारतीयत्व आहे. मात्र तरीही त्यांच्या कथात्मक साहित्यातील विश्वभान हे गौरी देशपांडेंच्या कथा साहित्यातील विश्वभानापेक्षा अधिक व्यापक आहे. त्यांच्या कथांमधली कुटुंब ही विश्वरचनेच्या पेशी म्हणून येतात. कमल देसाईंचा स्वशोध एकूण सृष्टीच्या संदर्भात तर गौरी देशपांडे यांचा स्वशोध मुख्यतः पुरुष केंद्री व्यवस्थेच्या संदर्भात आहे. या दोघींच्या बरोबरीनच उर्मिला पवार यांचाही मला विचार करावा वाटतो. तुम्हाला एक बाब इथे मुद्दाम सांगतो जी त्या लेखामध्ये नाहीये. प्रज्ञा दया पवार यांचा अफवा खरी ठरावी म्हणून हा कथासंग्रह जो आहे तो त्यांनी कमल देसाई आणि उर्मिला पवार यांना संयुक्तपणे अर्पण केला आहे. आणि तुमच्या अनवट वाटेवरून चालताना अशा दिशासूचक तपशिलासह. आता मी कमल देसाई आणि गौरी देशपांडे यांच्याबद्दलचा उल्लेख केला. उर्मिला पवारांबद्दलचा उल्लेख जो राहिला होता तोही मी तुम्हाला सूचक पद्धतीने या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर मी पुढे सानियांचा तुम्ही उल्लेख केलाय, मी त्या प्रस्तावनेत दिलाय. पण मी थेटपणे आता आशा बगेंच्या कथेकडे येतो. ती मला खूप श्रेष्ठ कथा वाटते. म्हणजे स्त्रीवादी, स्त्रीलक्षी, स्त्री केंद्री अशी कोणतीही विशेषणं न लावता मराठी कथेचं एक समृद्ध रूप ज्याच्यात परंपरा आणि नवतेचा सेतू दिसतो असं आशा बगे यांच्या कथेबद्दल म्हणता येईल. पारंपरिक कौटुंबिक जीवनाच्या चौकटीत राहूनही स्वतःच सत्व जपणाऱ्या स्त्रियांबरोबर स्त्रीचं महत्व जपणारे पुरुषही त्यांच्या कथांमध्ये दिसतात. त्यांच्या कथांमधून चित्रित झालेलं जगण्यातलं सौंदर्य, एकमेकांच्या सहवासातून उमटणारं शहाणपण आणि झाडाला पालवी फुटावी अशी कथा विस्तारातील सहजता यामुळे त्यांच्या कथांमधली माणसं खऱ्याखुऱ्या माणसांसारखी आपल्या मनातही जगत असतात. त्या अनुभवातून गेल्यावर सारतत्वासारखं शहाणपण आपल्या मनात प्रकाशून जातं
अनुभवाच्या पैलतीरापर्यंत नेणाऱ्या अशा मर्माच्या कथा त्यांनी ज्या लिहिल्या आहेत त्या आपली जगण्यावरची श्रद्धा बळकट करतात आणि त्या आपल्या मनवा आणि आशा वगेंच्याच एका कथारूपाचा एक कालानुरूप आविष्कार म्हणून तुम्ही नंतरच्या काळात मोनिका गजेंद्र गडकर यांच्या ज्या कथा आहेत त्याच्याकडे आपण बघू शकतो. मोनिका गजेंद्र गडकरांच्या कथांबद्दल मी नंतर सांगतो, पण त्याच्या आधी मला मेघना पेठे म्हणजे कमल देसाई आणि गौरी देशपांडे या दोन्ही कथा घराण्यांचं सामर्थ्य घेऊन मराठी कथाला पुढे नेऊ शकेल असं आश्वासन मेघनांच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं. कमल देसाई यांच्या कथा साहित्यामध्ये जसं जीवनसूत्र आणि जीवन भाष्य आपल्याला दिसतात, ती माणसं निकराचं क्षण त्यांच्या आयुष्याचे जे येतात त्या क्षणी ते जीवनसार सांगतायत. त्यांच्या कथांमधला संवाद म्हणजे मेघना पेठींच्या कथांमधला संवाद बरेचदा असा अर्कसंवाद म्हणावा अशा स्वरूपाचा असतो आणि खरं म्हणजे त्यांच्या कथांमधली माणसंही बरेचदा अर्क म्हणावी अशी असतात. मी मागाशी तुम्हाला म्हणालो की मोनिका गजेंद्र गडकरांच्या कथेबद्दलचा जो उल्लेख आहे, तर ही मोनिका गजेंद्र गडकरांची जी कथा आहे त्याच्यात तुम्ही ही पण कौटुंबिक चौकटीमध्ये साकारत असते, पण पुढे त्याचा विस्तार जो आहे तो समष्टीपर्यंत होतो. म्हणजे श्रद्धासारखी त्यांची कथा केवळ भिन्नवर्गीय विवाहित जोडप्याची अशी कथा राहत नाही, त्या कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही, तर ती बहुधर्मीय भारतीय समाजाची गोष्ट होते. इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि भूप, आर्त, शिल्प हे कथासंग्रह आणि उगम या कादंबरीनंतर त्रिपर्ण 3 दीर्घकथांचा संग्रह हा जो मोनिका गजेंद्र गडकरांचा आलाय त्यातला एक उन्नत टप्पा आणखी आपण त्याच्याकडे या त्रिपर्ण या कथासंग्रहाकडे बघू शकतो. आणि या तीनही कथा वंश आणि सारांश आणि फ्लेमिंगो अशा 3 कथा त्याच्यामध्ये आहे. आणि या तीनही कथा एका अर्थी संस्कृती शोधाच्या दिशेनं गवसलेल्या शहाणिवेच्या मृत्युंजयी कथा आहेत. मी मृत्युंजयी कथा आहेत असं का म्हणतो, ते तिन्ही कथांमध्ये एक मृत्यू घडतो पात्रांच्या त्याचा, पण त्या मृत्यूच्या पल्याड नेणारं जे मानवी शहाणपण आहे आणि ते अनेक संस्कृतींचा एक प्रकारचा संगम तिथे दिसतो. एक प्रकारची आंतरक्रिया इंटरॅक्शन पण तिथे दिसते वेगवेगळ्या संस्कृतींमधली, आणि त्याच्या पल्याड नेणाऱ्या या कथा आहेत. म्हणून या कथा मला संस्कृती शोधाच्या दिशेनं गवसलेल्या शहाणिवेच्या मृत्युंजयी कथा आहेत असं मी त्याचं वर्णन करतो. याच्या पुढे नवोदोत्तरी कथा जी आहे त्याच्याकडे मी थोडासा अंगुली निर्देश करतो फक्त, की शिल्पा कांबळे हे अलीकडचं एक तरुण पिढीतलं महत्वाचं नाव आहे. आणि त्यांच्या कथेमध्ये काय आहे, तर शिल्पा कांबळेंच्या कथा एका बाजूला आंबेडकरी संवेदनेचा आधुनिकत्व रूप दाखवतात, तर दुसऱ्या बाजूला कमल देसाई, विलास सारंग यांच्या वास्तव आणि अद्भुताचा संकर असलेल्या कथांशीही तिचं नातं जुळतं. कथनाच्या अनेक तरा धुंडाळण्याची पण या लेखिकेची शक्ती आपल्याला बियर, खजूर केक, आवाज हरवतो तेव्हा, तर कथा माध्यमाच्या नवीन शक्यता त्या नेहमी धुंडाळत असतात आणि आपल्याला हे दिसतं. त्यांचं 39 लोकल हा कथासंग्रह अशा अनवट वाटांचा नवा समर्थ आविष्कार आहे. एक प्रकारचा व्हर्बल मोंटाज आणि काहीसा ओव्हरलॅप असं त्यांच्या आय लव्ह यू आणि किटी या कथांमध्ये आहे. त्यातून कथनाचे नवे प्रयोग साधण्याचा प्रयत्न त्या करतात. कमल देसाईंपासून तर शिल्पा कांबळेंपर्यंत अगदी ठळक छोटे छोटे काही टप्प्यांवर आपण थांबलो आहे, पण जो काही अवकाश आपल्याला सध्या उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला साधारणपणे आपल्या आकलनाच्या कक्षेत येईल अशा स्वरूपाचं मी हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. नाही सर, आता आपण तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिलेल्या गौतमची गोष्ट, स्वत्वाच्या बौद्धिक शोधाचा तंत्रकुशल आविष्कार या लेखाबद्दल बोलू. तुम्ही या लेखात अनिल दामले यांच्या गौतमची गोष्ट या कादंबरीबद्दल लिहिले आहे. या कादंबरीत गौतम सहस्रबुद्धे या व्यक्तीची कथा आहे, पण हे कादंबरीतील खरं पात्र नसून डॉक्टर महाजन, डॉक्टर पाटील, जोतकर आणि माईनकर या कादंबरीतील खऱ्या पात्रांनी ते निर्माण केलं आहे असे कादंबरी सूचित करण्यात येते. अर्थात कादंबरीत इतर अनेक गोष्टी येतात, तर या कादंबरीतील कुठल्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग वाटल्या याबद्दल सांगू शकाल का? मुळामध्ये काय की मला
काही पुस्तकं अशी असतात की त्यातल्या उणिवा ही जाणवूनही आपण पुन्हा पुन्हा त्या पुस्तकांकडे जातो. हे पुस्तक असं आहे, त्याच्यातल्या उणिवा आहेत, दिसत आहेत, पण तरी सुद्धा काहीतरी अभूतपूर्व आणि मूलभूत स्वरूपाचं असं त्या कादंबरीनं साधलं आहे. आणि त्यातल्या अपूर्वतेचा जो भाग आहे ते खूप कथेचं जे तंत्र असतं त्या स्वरूपाशी जोडलेलं असतो. गौतमची गोष्ट ही कादंबरी निवेदनाच्या पातळीवर सुरू होते. ते अनेक शक्यता सुचवणाऱ्या प्रथम पुरुषी निवेदनाने. माझं नाव गौतम सहस्त्रबुद्धे. माझा जन्म वयाच्या 35व्या वर्षी मुंबईतल्या एका पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये झाला. पुढे एखाद्या रहस्य कथेत शोभावं असं स्वतःचं वर्णन गौतमच्या तोंडी येतं. काय घडलं असावं असं रहस्य निर्माण करत असतानाच गौतम कोण असावा असंही कुतूहल कादंबरीकार वाचकाच्या मनात निर्माण करतो. तो जे काय वाचतो ते काय नाही आणि आपण जे काय बोलतो ते काय आहे याची एक परस्पर पूरक अशी रचना या कादंबरीकारांनी या पुस्तकामध्ये निर्माण केलेली आहे. आता रहस्य कथेचा बाज आठवा असं वर्णन आल्यानंतर पुढे डॉक्टर महाजन, पाटील, जोतकर आणि माइंडकर यांनी हे गौतम हे काल्पनिक व्यक्तिमत्व निर्माण केले असल्याची शक्यता पण त्याच्यात सूचित केली जाते. पण माझी कथा म्हणजे गौतम बुद्धाच्या जीवनाचं आधुनिक रूप असा थोडासा जरी तुमचा समज झाला असेल तर यापुढे मी जे सांगणार आहे त्यामुळे हा समज दूर व्हायला मदत होईल अशी माझी खात्री. तर आपल्या कादंबरीकडे कसं बघावं असं पण एक सूचन तो कादंबरीकार आपल्याला देत असतो. गौतम स्वतःच्या घडण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगतो. काय सांगतो? मला तयार करताना आधी एक रूपरेखा, डिझाईन, आराखडा वगैरे करून कादंबरीतली व्यक्तिरेखा जशी आराखड्यावर बेतली असते असं तयार केलेलं नाही. मी तयार होताना अनेक आकार, प्रकार मोडले, पुन्हा केले. म्हणजे एक प्रकारचं मेटाफिक्शन पण याच्यामध्ये अंतर्भूत आहे. कसं निर्माण केलं जातं फिक्शन त्याच्याबद्दलचं पण सांगणं या कादंबरीतच आहे. कादंबरी कशी साकारते त्याच्याबद्दल सांगणं हाही कादंबरीचाच भाग आहे. हे एक तंत्र आणि हे पोस्टमॉडर्न पद्धतीनं या कादंबरीमध्ये येतं. पुढे मी तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांच्या दृष्टिकोनातून माझ्या प्रश्नांचा अभ्यास केला. म्हणजे मी आहे आणि मी अभ्यासही केला. मी पात्रही आहे आणि मी अभ्यासही केला. यासारख्या तपशिलातून कादंबरीकार पुन्हा आपल्या रचनेकडे बघण्याचा दृष्टिकोनही वाचकाला प्रदान करतो. म्हणजे नुसतं तो निर्माण करतो असं नाही, तर हळूहळू तुम्हाला काही खिडक्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्या खिडकीतून तुम्ही बघा असं पण तो त्यांना आपल्याला सुचवतो. आणि त्याच्यामध्ये याचं खरं अनोखेपण आहे. ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या कादंबरीच्या अवकाशात घेणं आणि त्याला कथानकाचा भाग करणं हे फार कठीण गोष्ट आहे, जी अनिल दामलेंना या कादंबरीमध्ये साधली आहे. या लेखाच्या अगदी प्रारंभीच नमूद केल्याप्रमाणे गौतमची गोष्ट मधील आशयसूत्र मूलभूत स्वरूपाची आहे. धर्म, श्रद्धा, ईश्वर, न्याय, अन्याय, नैतिकता या साऱ्या संकल्पनांच्या केंद्रस्थानी मानवी अस्तित्व ठेवून त्याबद्दल पडणारे बहुपेडी पेच या कादंबरीमध्ये मांडले गेले आहेत. नोकरीवरून काढल्यानंतर गौतमला ज्या पद्धतीनं जीवन या कादंबरीकारानं दिलं आहे त्यावरून हे सगळं जे आहे ना त्याला एका क्वेस्टचं, एका सत्यान्वेषणाचं, एका शोधाचं, एका शोधयात्रेचं रूप कादंबरीकारानं दिलं आहे. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. मी जोतकर आहे म्हणजे कोण आहे? हा सरळ सरळ ईश्वर अन्याय झाला, मग माझा जन्म कशासाठी झाला असं मी मलाच विचारलं. खूप वेगवेगळी उत्तरं मिळतील. माझी कथा अशी खूप विसंगतीनं भरलेली तुम्हाला दिसेल. परमेश्वराच्या निर्मितीत असतात तशा. आता या सगळ्या विधानांचा जर एकत्रितपणे विचार केला तर रूढार्थाने ज्याला तत्वज्ञान न समजता एक व्यापक स्वरूपाची विचारप्रणाली समजली जाते त्या अस्तित्ववादी विचारप्रणालीने गौतम आणि त्यांच्या 4 निर्मात्यांचं भावविश्व प्रभावित केलंय असं दिसतं. आणि पुढे त्या कादंबरीमध्ये धर्म, श्रद्धा, ईश्वर, न्याय, अन्याय, नैतिकता हे प्रश्न अस्तित्ववाद्यांनी पण हाताळले आहेत. पण पुढे कादंबरी आणखीन अस्तित्ववादाच्या रिंगणाच्या पल्याड जाते असंही आपल्या लक्षामध्ये येतं. पण याच्यामधला जो भाग मला फारसा नीट मांडलेला आहे असं वाटत नाही ते म्हणजे धर्माबद्दल, धर्मगुरूंबद्दल चा जो भाग आहे. वेगवेगळे धर्मगुरू, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध वगैरे
तर त्या हा गौतमच्या हस्ते धर्मगुरूंचा पराभव होणं चर्चांमध्ये हे जसं एक प्री डिसाइडेड एंड आहे असं वाटतं. ते तेवढ्या सामर्थ्यानं ते धर्मगुरूंच्या ची व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये येत नाही. या कादंबरीतल्या गौतमचा शोध हा आपल्या आंतरिक जीवनाशी नातं सांगणार आहे का, असा जर प्रश्न आपण विचारला, त्या प्रश्नाचं माझं उत्तर होय आणि नाही मध्ये येणाऱ्या संभाव्य प्रदेशातला मी थेट होय आणि थेट नाही असं उत्तर देऊ शकत नाहीये. कारण या कादंबरीत एक प्रकारची बौद्धिक अस्वस्थता तुमच्या मनात निर्माण होते, पण या बौद्धिक अस्वस्थतेचं रूपांतर आध्यात्मिक अस्वस्थतेमध्ये, जसं दोस्टोव्स्कीमध्ये आपल्याला दिसते एक स्पिरिच्युअल अनरेस्ट दिसते, तशा स्वरूपाचं होत नाही. आणि हे असमाधान आपल्याला गौतमची गोष्ट ही कादंबरी संपताना आपल्याला विशेषतः हे जास्त जाणवतं. कारण हे असमाधान गौतमची गोष्ट आठवतात ती मुख्यत्वे गौतम आणि त्याच्या 4 तथाकथित निर्मात्यांच्या आंतरक्रियेच्या रूपात अनेक अर्थ घटकांना धारण करून करणारं हे जे तंत्र आहे, अपूर्व तंत्र आहे. ते मनात आपल्या एक प्रकारचा झोका घेत राहतं. भूत भविष्याच्या सीमा ओलांडून कल्पित आणि वास्तवाच्या संयोगभूमीवर अधिक व्यापक अशा सत्याचं दर्शन घडवण्याचा प्रयत्नही आपल्याला अधिक समृद्ध करतो. पण अंतिमतः या वाङ्मय कृतीचा प्रत्यय जो आहे तो बौद्धिक स्वरूपाचा आहे. भावनिक पातळीवर तो वाचकाला किती हलवून सोडेल त्याबद्दल मला शंका आहे. पण मला व्यक्तिशः यातलं आव्हान जे आहे ते बौद्धिक जास्त वाटलं. तुम्ही पुस्तकात भारत सासणे यांच्या राहीच्या स्वप्नांचा उलगडा या कादंबरीवर एक मोठा लेख लिहिला आहे. भारत सासणे हे मुख्यत्वे त्यांच्या दीर्घकथांसाठी ओळखले जातात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी त्यांनी मुख्यत्वे करून दीर्घकथाच लिहिल्या आहेत. त्यांच्या या कादंबरीत राहीला काही कारणांमुळे तिच्या वडिलांच्या लिखाणाच्या वहीचा शोध घ्यायचा आहे आणि तिला अजून एक गोष्ट शोधायची आहे, तो म्हणजे तिच्या स्वप्नांचा अर्थ. कदाचित या संदर्भामुळेच तुम्ही या लेखाच्या सुरुवातीला सिगमंड फ्रॉइड यांच्या इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स या पुस्तकातील काही वाक्यांचा उल्लेख केला आहे. तर या कादंबरीतील आशय पाहता त्यातील कुठल्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या वाटल्या? आता कादंबरीच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की राही ही व्यक्ती, तिला पडणारी स्वप्न, त्याचा अन्वयार्थ आणि स्वप्नांच्या अनुषंगानं चाललेला तिचा आत्मशोध, याला कादंबरीच्या आशयाच्या दृष्टीनं अतिशय महत्व आहे. ते स्वप्नांच्या मानसशास्त्रीय अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीचा विचार करणं योग्य ठरेल. तुम्ही फ्राईडच्या याचा उल्लेख केला, मी पुढे त्याच्यामध्ये हॅडफिल्डचा पण उल्लेख केलेला आहे. त्याचा मी ड्रीम्स आणि नाईट फेअर्स हे ब्रिटिश मानसोपचार तज्ज्ञ होते जे हॅडफिल्ड नावाचे. त्यांनी या पुस्तकाला ड्रीम अँड नाईट फेअर्सचे जे प्रस्तावना आहे त्याच्यातलं एक वाक्य आहे, स्वप्नांचा योग्य अर्थ लावला तर कल्पनेच्या कुठेही मार्ग न दिसणाऱ्या अरण्यात आपण हरवून गेलो असलो, आपली मती गुंग झाली, हे अनुंगलनीय म्हणून संपूर्णपणे सोडून दिले असले तरीही स्वप्न एखाद्या मार्गदर्शकासारखं मार्ग दाखवू शकतो. खूपदा आणि अन्वयार्थाच्या दृष्टीनं सुटं स्वप्न बघण्यापेक्षा स्वप्नमालिकेचा विचार करणं हे अधिक चांगलं आहे. तर याच्यातलं एक फार मोठं नाही पण एक 2-3 स्वप्नांचं दृश्य एकत्रित घेऊ म्हणजे मग हे सांगणं जास्त सोपं होईल. मग ते स्वप्न जे इथं घेऊन आलं, आपण उतरतो आहोत कुठेतरी खोल, पायऱ्याही आहेत खूप, एक विराट पोकळी आहे, तिथं आपण हरवलो आहोत. तिथला आपला चाचपडत प्रवास चालू आहे. हातात टॉर्च, नंतर ते विवर, त्याला पायऱ्या, आपण उतरतो आहोत. अंधार हाही स्वप्नात दिसतो. शोध आणि विवर हे कॉमन आहे सगळ्या स्वप्नात. तर ही कादंबरीत आलंय. म्हणजे एका बाजूला स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ, हे दोन्ही कवेत. एक स्वप्न खरं तर त्याला स्वप्न म्हणता येईल की नाही माहित नाही, कदाचित ती अर्धजागृती असेल, अर्धसुप्तावस्था असेल, गळ्यापर्यंत दुलई आहे, आपल्याला जाणवते ती भिंतच पारदर्शी झाली आणि बाहेरच दिसतंय. आता स्वप्न म्हणावं की नाही, अर्धजागृती आहे का, अर्धसुप्तावस्था आहे का, म्हणजे नुसतंच कथानक नाही तर मानसशास्त्र पण कथानकाचा भाग करणं आहे. हे आपल्याला या कादंबरीमध्ये हे दिसतं आपल्याला.
काय केलंय स्वप्नांचा वापर करून खरं म्हणजे याच्यात, तर स्वप्नाने राहीची सजग मनानं नियंत्रित केलेल्या कालभानातून सुटका केलेली आहे. आणि शिवाय ती बोलते कोणाशी तिथे, तर काळाच्या साक्षीदाराशी. एका अर्थानं स्वप्न प्रतिमा आणि रानगव्याच्या प्रतीकाच्या साह्यानं कादंबरीकार भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळामध्ये फिरणारा संवाद, कम्युनिकेशन त्या अर्थानं, डायलॉग या अर्थानं नाही, घडवतो आहे. मानसशास्त्रानुसार स्वप्ने विविध जीवशास्त्रीय कार्य पार पडत असतात. स्वप्नांच्या जीवशास्त्रीय सिद्धांतानुसार स्वप्ने अनुभवाची जागा घेत असतात आणि तो पुन्हा स्वप्नाद्वारे आपण अनुभव पुन्हा जगू शकतो. तर हे स्वप्नाद्वारे आपण अनुभव पुन्हा जगू शकतो. न सुटलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वप्न कार्यरत असतात. युंगनं तर स्पष्टच म्हटलंय, ड्रीम्स आर नॉट मिअरली विशफुलफिलमेंट, दे हॅव टेलॉलॉजिकल सिग्निफिकन्स, point to an end, they strive towards the attainment of that end, they tells us where the unconscious mind is leading us, they show the way. ते स्वप्न मार्ग दाखवत असतात. हे स्वप्नांनी मार्ग दाखवणं काय असू शकतं, जे युंग म्हणतो आहे, त्याचं एक कादंबरी रूपातलं प्रात्यक्षिक आपण राहीच्या स्वप्नांच्या उलगडामध्ये बघतो. या कादंबरीमध्ये हाताळलेला सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता आहे, तर तो हा आहे की बाह्य उद्दीपकांमुळं, म्हणजे एक्सटर्नल स्टिम्युलसमुळं आणि अशी स्वप्न पडू शकतात का, आणि अशी पडलेली स्वप्न एखाद्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय आणि वास्तविक पातळीवरचे प्रश्न सोडवण्यास सहाय्यक ठरू शकतात. हा सगळ्यात महत्वाचा गाभा म्हणावा याचा असा हा आहे. तुम्हाला कल्पना आहे का माहित नाही, मला सांगायला मला आठवलंय तर मी तुम्हाला चटकन सांगतो इथे की मूलतः हे हा जो मी तुमच्या हा जो लेख तुम्ही वाचला आहे, हा ग्राहीच्या स्वप्नांचा उलगडा या कादंबरीचा प्रकाशन समारंभ औरंगाबादमध्ये झाला होता. आणि त्यावेळेस डॉक्टर सुधीर रसाळ, मधो हातकणंगलेकर आणि शांताराम कथाकार हे मोठे समीक्षक, मराठीतले मोठे अभ्यासक, त्यांच्या बरोबरीनं माझ्यासारख्या लहान माणसाला पण तिथे या कादंबरीवर बोलायला आमंत्रित केलं होतं. आणि त्यावेळेस केलेली ही मी मांडणी आहे, जी पुढे लेखाच्या स्वरूपामध्ये तुम्ही वाचली आहे. पण मूलतः हे त्या प्रकाशन समारंभामध्ये केलेलं भाषण होतं. सगळ्यात शेवटी येऊ आपण एकदम कादंबरीच्या. राही जाताना रानगव्यानं हळू स्मित केलं. कालस्वर आणि साक्षीदार असणाऱ्या या रानगव्यानं हे स्मित एका अर्थानं राहीला अर्पण केलं आहे, हवेलीत तिनं सार्थक केलेल्या प्रवासाबद्दल. कादंबरीकार पुढे म्हणतो, ते तिथेच अजून स्थिरावलंय. राही गेली पण हवेली स्तब्ध आहे, दिवाणखाना तसाच आहे पूर्ववत, मात्र अकर्मिकांचं नृत्य रंगात आलंय. त्याचा अर्थ हवेलीतलं कोणी बदललेलं नसलं तरी काळानं राहीची दखल घेतलेली आहे. राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही कादंबरी अंतिमतः जीवनातील स्वातंत्र्य मूल्यांचा, कर्मिकांच्या अर्थपूर्ण जीवनाचा, मानवाचा शोध अर्थपूर्ण ठरवण्यासाठी त्याच्या मनात वाहत असलेल्या आंतरिक ऊर्जेचा, शक्ती स्त्रोताचा पुरस्कार करणारी कादंबरी आहे. आणि म्हणून ती मला मोलाची वाटते.